सो लेट स्टार्ट. भाई साहब लाईटचा काही प्रॉब्लेम नाही असं वाटते. आता ठीकठाक सर्वायला चालू दे. मॅच झाली काल, एक नंबर मॅच झाली, तडाख्याची मॅच झाली, एकदम फोडणी दिली खिचडीली अशी मॅच झाली. शिवम दुबे, अरे यार काय खेळला तो माणूस. जर जर तो टिकला असता, मी गॅरंटी देऊन सांगू राहिलो, शिवम दुबेनं 5-6 बॉल पहिले मॅच खतम करून टाकली असती. शिवम दुबेनं 5-6 बॉल पहिले मॅच खतम करून टाकली असती. आणि एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे मॅचची गोष्ट, की बा टेन्शन असं तसं हारलो. नाही नाही नाही, एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सपेरिमेंट केलं तर आपण इंडियन टीमनं. कारण एक बॅटर शॉट, 5 बॉलर, 4 बॉलर सगळे जे काही होते ते आणि ट्राय करायचं होतं की बा 1-2 विकेट जर लवकर पडल्या तर आपण 180-200 चेस करू शकतो काय. तेच करायचं होतं. काही हो हल्ला मचायची गरज नाही आहे. की श्रेयस अय्यरले नाही घेतलं, काऊन नाही घेतला, श्रेयस अय्यर खेळला असता. अरे दादा, त्यांना T20 वर्ल्ड कपची तयारी करायची होती. श्रेयस अय्यर T20 वर्ल्ड कपमध्ये नाही आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये जे जे आहे ते त्यांची तयारी करायची होती ना. श्रेयस अय्यरला आज खेळलो असतं तर मॅच काढून दिली असती, मग तयारी कशी झाली असती. आज हारलो, ठीक आहे हारलो, पण कसं आहे एवढं समजलंच आहे की बाबा आपण 1-2 ओव्हर म्हणजे समजा आपण लवकर आऊट झालं तर आपली काय खालची बॅटिंग ऑर्डर काय काय विषय आहे, कोणती पॉझिटिव्ह साईड आहे, कोणती निगेटिव्ह साईड आहे ते लक्षात येते. पण मला असं वाटते, म्हणजे मला वाटते असं, सूर्यकुमार यादव त्याच्या प्लॅनच्या हिशोबाने बरोबर चालला की बा एक सेकंड मी बरोबर झालो. सूर्यकुमार यादव त्याच्या प्लॅनच्या हिशोबाने बरोबर चालला की त्याला चेस करायचे होते 180-200 रन काहीतरी जेवढे गेले असेल ती. पण मला वाटत होतं की बा इंडियानं पहिले बॉलिंग नाही बॅटिंग घ्यायला पाहिजे होती. इंडियाने पहिले बॅटिंग घ्यायला पाहिजे होती, टार्गेट ठेवायला पाहिजे होतं. मग माहीत पडलं असतं की इंडियाच्या बॉलरनं काय करायचं होतं. पण गोष्ट आहे माहिती आहे का, इंडियनच्या बॉलर म्हणजे इंडियन बॉलर आपले लय तगडे आहे, त्याचा काही विषय नाही आहे. त्यांना ड्यूमध्ये केलं असतं. बुमराही आहे भाई, लय धन आहे तिथं, सगळ्यांना बढिया केलं असतं, तो विषय नाही आहे. पण 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 काल जो शिवम दुबे खेळला भाई, अरे यार मी मजाक नाही करत, मी खरंच सांगू राहिलो. मला त्या डोळ्यात मरण दिसलं होतं, मौत दिख गई थी मुझे उसकी आंखों में. उसकी आंखों में मुझे मौत दिख गई थी न्यूझीलैंड के लिए. म्हणजे तो उतरलाच होता रनचेस करायला. गॅरंटी होती की तो रनचेस करून टाकन, मला गॅरंटी होती त्याच्यावर की भाई तो करून टाकन, तो थांबन नाही, तो करून टाकन. 100% गॅरंटी होती त्याच्या. मग कारण असं होतं, तो प्रेशर घेऊन उतरायला होता. अबे विकेट पडली आणि विकेट पडल्याच्या नेक्स्ट बॉल देतात तो पहिला बॉल, त्याच्या पहिल्या बॉलवर छक्का मारला त्यानं. सँटनरला मारला त्यानं. सँटनर काल एवढा खतरनाक हावभाव करून म्हणजे गेम चालू राहिलता. अरे अप्पा, काल ते विकेट वर मग स्पिन एकदम खतरनाक चालू राहील ती कालच्या विकेटवर. सँटनर एवढे ताकदनं विकेटा घेऊन राहिलता. सोडीले का धुतलं, काय धुतलं. जर शिवम दुबे खरंच टिकला असता काल, काल शिवम दुबेनं काढून टाकायची होती ती मॅच. एवढी खतरनाक काढून टाकायची होती की त्याची लिमिट नाही. अरे यार हे लाईट शिवम दुबे यार, म्हणजे युवराज सिंगनं मारल्या 14 नाही 12-13 बॉल बरे काहीतरी सेंचुरी, हाफ सेंचुरी. अभिषेक शर्मा 14 बॉलमध्ये हाफ सेंचुरी ना. शिवम दुबे आज 15 बॉलमध्ये हाफ सेंचुरी. हार्दिक पांड्या 16 बॉलमध्ये हाफ सेंचुरी. बस झालं ना बा, जीव घेऊ घेता काय. जर काल रनचेस झाले असते, तिथून जर शिवम दुबेनं मॅच काढली असती, मी गॅरंटी देऊ राहिलो काल न्यूझीलंड खून के आसू म्हणजे रक्ताचे आसू त्यांना व्हायलाच होते, रक्ताच्या उलट्या गेल्या असत्या त्यांना जर काल शिवम दुबेनं मॅच जितवली असती. पण कसं आहे माहिती आहे काय, शिवम दुबे मॅच जितायला उतरला होता, त्यानं मॅच जितवली होती, गॅरंटेड जितवली होती. पण त्याचं माहिती आहे काय, ते म्हणजे न्यूझीलंडच्या तर अंगात दम नव्हता, गुदा नव्हता त्याला आउट करायचा. मी गॅरंटी देऊ राहिलो, जर आउट करायचा असतं तर तो पहिलेच आउट झाला असता. शिवम दुबे एवढा वेळा असं थांबत नाही. जर आउट व्हायचं असतं तर तसंच होऊन जाते, नाही तर तो होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की काल लकनं साथ नाही दिलं, थोडं नशीब चांगलं पाहिजे होतं. हर्षित राणानं बॅटिंगनं बॉलिंगनं एकही विकेट नाही घेतली. 50 रन वेगळे दिले, पण बॅटिंगनं एक विकेट घेतली भाई. बॅटिंगनं विकेट घेतली, बॅटिंगनं एवढी गंदी विकेट घेतली, ते एवढी गंदी. शिवम दुबे यार, पहिले विचारा तो आउट झालता, DRS तर त्याला वाचवलं, त्याचंही लक्ष नव्हतं बरं. तो चालला होता, त्याला असा फुग्यात DRS घेतला आणि वाचला विचारा तो. मग त्यानं जे धुणं लावलं, अरे बाप रे बाप. मला काय वाटतं माहिती आहे का, कालच्या मॅचमध्ये काय काय चुकलं.
2 मिनिटं थांबा लागते, जरा श्वास घेस भरून येते. मला काय वाटते माहिती आहे का, कालच्या मॅचमध्ये काय चुकलं, काल सूर्यानंतर यायला पाहिजे होता शिवम दुबे. शिवम दुबे आणि रिंकू सिंगची पार्टनरशिप आले पाहिजे होती. मग त्याच्यानंतर यायला पाहिजे होतं हार्दिक पांड्यानं. हार्दिक पांड्याने यायला पाहिजे होतं सगळ्यात शेवटून 2 नंबर. जसं की बा शिवम जिथं हार्दिक आला ना यार, तिथं मला वाटते की शिवम दुबेला यायला पाहिजे होतं खरंच. त्याच्या मग कारण असं आहे की शिवम दुबे रिंकू सिंगनं खेळ खेळले असते भाई. जर शिवम दुबे एवढा खतरनाक खेळ राहिला होता काल, रिंकू सिंग थांबला असता खरंच वाटते. अरे यार रिंकू सिंग पुरी पारी एकटा चालू राहिला तर संजू त्याची मदत करू राहिला. म्हणजे संजू खेळला पण एवढा खतरनाक नाही खेळला संजू. काल संजू सॅमसंगवर बोलायचं म्हटलं, एक मिनिट मी शिवम दुबेचं अटकून टाकतो. पण काल जसं काल समोर जर शिवम दुबेच्या रिंकू सिंग असता तर यांना तर मॅच काढली होती आरामशीर. शिवम दुबेने एकट्याने मॅच काढली होती ती. रिंकू सिंगनं तर तडाखा दिला असता आणखीन, म्हणजे फटके मारले असते आणि त्यानं 2 शिल्लक मारले असते. इथपर्यंत खराब कंडिशन होती न्यूझीलंडची काल. एवढं गंद धुणं काल त्यानं पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये 70 रन काढले अराउंड. 60 बॉलमध्ये आपल्याला, म्हणजे एक चांगली कंडिशन सांगून देतो, 60 बॉलमध्ये आपल्याला पाहिजे होते 130 रन, 140 रन, अराउंड 130च पाहिजे होते. तर तिथून भाई येणं जे धोत आणलं अरे सगळ्यांना मारलं एकूण एक. शिवम दुबे एवढ्या हिशोबानं मारवायला तर सगळ्यांना की मी मजाक नाही करत, बी या डायलॉग डबल बनतो. मला शिवम दुबेच्या डोळ्यात मरण दिसलं होतं सगळ्यांसाठी, न्यूझीलंडसाठी. ज्या हिशोबानं शिवम दुबे मारू राहिला, ओ न्यूझीलंड काल मरता मरता वाचली. मी मजाक, अरे दादा मजाक करायची गोष्टच नाही आहे याच्यात. शिवम दुबेनं काल जो रूप दाखवून दिला विक्राल, ते न्यूझीलंड वेगळी थंडी पडली की हे काय झालं. पण मला वाटते आपल्या बॉलरनं थोडी गडबड केली असं वाटत नाही. थोडी म्हणजे बऱ्यापैकी गडबड केली. कारण की ज्या हिशोबानं 200 रन खाल्ले यार, हे बा बुमराची शेवटची ओव्हर खराब गेली, त्याच्यात 19 रन आले. पण त्यांना पहिल्या 3 ओव्हरला खतरनाक टाकले. ते गुण सांगा. रवी बिश्नोई भाऊ काल काल पडल्या भाऊ. रवी बिश्नोई ताकद न पडली काल, पहिल्या बॉलपासून पडू राहिले तर की ते अटपून होती राहिली ती. काल न्यूझीलंडने जितणं गरजेचं होतं, कारण की जर ते जितले नसते ना त्यांना तर रक्ताच्या उलट्या केल्या तरी. काल त्यांना रक्ताच्या उलट्या करायच्या होत्या त्यांना बस. हे बा हर्षदीप सिंग 4 ओव्हर 33 रन 2 विकेट 8ची इकॉनॉमी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन गेले ते. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन म्हणजे थोडी आहे यार, जास्त गेली. आणि हर्षदीप आहे त्यानं कमबॅक केलं, त्याचं जास्त जाऊन दिले. 18व्या ओव्हरमध्ये 14 गेले यार. मग त्यानं मधातली ओव्हर बढिया टाकली. पण हर्षदीप सिंगनं तिसरी ओव्हर बढिया टाकली आणि 13वी ओव्हर बढिया टाकली. एक नंबर हर्षित राणा. हर्षित राणा 4 ओव्हर सांगू मी त्याच्या. 12 रन, 15 रन, 13 रन, 14 रन. 12 रन, 13 रन, 15 रन, 14 रन. 12 रन, 13 रन, 15 रन, 14 रन, 15 रन. 12, 13, 14, 15 बरोबर आहे. 12, 13, 14, 15. 12, 13, 14, 15. 12, 13, 14, 15. 12, 13, 14, 15. हर्षित राणा 4 ओव्हर 54 रन 13ची इकॉनॉमी. 0 विकेट. एक विकेट घेतली बॅटिंगनं आपल्याच प्लेयरची, शिवम दुबे, जो की मॅच काढून देऊ राहिलता. वा मेरे भाई. जसप्रीत बुमराह काहीच बोलायची गरज नाही भाई. बुमराह आहे तो, त्याला काहीच सांगायची गरज नाही आहे. तो आपला खिलाडी आहे, तो मारून टाकून खतरनाक टेन्शनचं काम नाही आहे. त्याने 3 ओव्हरमध्ये दिले 13 रन. 15 काय त्यानं 3 ओव्हरमध्ये दिले 20 रन. 3 ओव्हरमध्ये बुमराहनं आणि त्याला 4थ्या ओव्हरमध्ये पडले 19 रन. ऐसा विषय हो गया वो दादा. बुमराह की 19वीं ओव्हर वो जरा भारी चली गई. पहिल्या बॉलवर चौका, दुसऱ्या बॉलवर 2, तिसरा डॅरेल मिचरनं गडबड केली भाई. रवी बिश्नोईला जास्त पडले, त्याची हाफ सेंचुरी होता वाचली रवी बिश्नोईची. चार ओव्हरमध्ये 49 रन 1 विकेट 12ची इकॉनॉमी. रवी बिश्नोई
कुलदीप यादव 4 ओव्हरमध्ये 39 रन, 2 विकेट, 9ची इकॉनॉमी. ग्लेन फिलिप्सची विकेट घेतली, कॉन्वेची विकेट घेतली. काल इंडियाची बॉलिंग जास्त चांगली नाही झाली मला असं वाटतं. काही ओव्हरला चांगल्या झाल्या, 10 ओव्हरपर्यंत तर काही नव्हतं. 10 ओव्हर नंतर त्यांना हे केलं, ते मरत पारत काही करत ते पोहोचले पण इथपर्यंत की 200 पर्यंत पोहोचून गेले. ते डॅरेल मिचल त्यानं गेम केला आणि बाकीचे समजा ग्लेन फिलिप्स वगैरे ते काहीच नाही गेले. पण डॅरेल मिचल, सँटनर गिंटर सगळ्यांना काहीच नाही भाई. 3-4 जणांना रन काढले त्यांना फक्त, बस 3-4 जणांना रन काढले. बाकी सगळे सिंगल डिजिट डबल डिजिट वाले ते 11 रन 12 रन 15 रन बस तेवढेच आहे. ते 11 रन 13 रन वालेच आहे. बाकी कोणी यायच्या. पण कालची मॅच पण मजा आली. शिवम दुबे पाहून एवढं बढिया वाटलं भाई. काय मारू राहिला तो माणूस, काय धुर राहिला. त्यानं त्याच्या डोक्यात माइंडमध्ये चेस करून टाकले होते आणि म्हणून तो शिवम दुबे स्क्वॉडमध्ये आहे. आणि सगळा पॉझिटिव्ह बॅक म्हणजे असं की हे मॅच तर एक्सपेरिमेंटल होती ना, तो काही विषय नव्हता. पण जे नेक्स्ट मॅच राहणार, नेक्स्ट मॅच कधी आहे, समोरची मॅच कधी आहे, समोरची मॅच कधी आहे दादा, समोरची मॅच जेव्हा केव्हा राहणार, तर समोरच्या मॅचमध्ये एवढं असं वाटतं की अशी कंडिशन राहणार ना. मग समोरच्या मॅचमध्ये विषय असा राहणार की अक्षर पटेलही आपला 3 नंबरचा प्लेयरही बरोबर आहे. आणि 3 नंबरचा गोष्ट अशी की सूर्यकुमार यादवला 3 नंबरवर यायला लागलं, कारण की जागा मग कोणाची जागा छेडता. 31ला आहे तिरुवनंतपुरमला. विषय असा आहे, टेन्शनचं काम नाही आहे. एक्सपेरिमेंटल मॅच होती, पाहून मजा आली, एन्जॉय करायचा होता. आणि जे व्हायला पाहिजे होतं, जर ते रनचेज झाली असती मग सगळ्यांना तारीफ केली असती. पण तो रनचेज झाला नाही, तर मग आता सगळेजण ॲज ऑब्वियस काय करणार आहे, बुराई अजून काय करू शकते. पण त्याचं जर हिशोबान झालं असतं ना यार, मग खरंच मजा आली असती. म्हणजे गडबड कुठं झाली, जिथं सूर्याची विकेट पडली. सूर्याची विकेट पडायची नव्हती, पण ते जे कॅच घेतली त्यानं डफी होतं की जेमिसन होता भाई यार, तेवढी ग्राउंड लेवलची कॅच. तो एवढा लंबा, एवढा झपकन खाली वाकून त्याने कॅच पकडली, काय म्हणावं त्याला. नाही काल सूर्या चालला असता तर मग तर काही विषयच नव्हता, मग तर मॅचच खतम होती ती. आणि मग तिकडून समजा रिंकू सिंग हे आऊट खूप चुकीच्या वेळेनं झाला. खराब बॉलवर आउट झाला तो, असं म्हणणं आहे माझं रिंकू सिंगचं. पण यार पाहून मजा आली. काल शिवम दुबेनं मौत का केल तो दिखा दिया था उसको. म्हणजे एवढं खतरनाक वाटलं तर काय की अरे म्हणजे ते त्यांना म्हणा कोणा ते न्यूझीलंडवाल्यांना की यार आज एक तर एक बॅटर शॉट ठीक आहे, आणि त्याच्यातही आम्ही ना वरच्या 2-3 जणांना लवकर पाडलं. आणि त्याच्यातही आता आम्ही मॅच हारू राहिलो, त्यांना हेच भटलं असतं, बाकी काहीच नसतं भटलं त्यांना. बॅटिंगवर येऊन जाऊ द्या. कॉन्वे होता, शेफर्ड होता, टीम शेफर्ड आहे हां. तर कॉन्वे आणि शेफर्डची पार्टनरशिप झाली 100 रनाची अराउंड. दोघांचा स्ट्राईक रेट होता 170 प्लसच होता. कॉन्वेचा जास्त होता, 191चा स्ट्राईक रेट होता. कॉन्वेज पाहून घ्या, 44 रन 23 बॉलमध्ये, 4 चौके 3 छक्के, 193चा स्ट्राईक रेट. बढिया याला आउट केलं कुलदीप यादवनं. रिंकू सिंगनं घेतला हो सगळा कॅच, सगळ्यात जनरली टीम शेफर्ड 36 बॉलमध्ये 62 रन, 7 चौके 3 छक्के, 172चा स्ट्राईक रेट. बहुत बढिया. रचिन रवींद्र याला लवकर आउट केलं बुमरानं, याला ठेवलंच नाही. 4 बॉलमध्ये 2 रन, 50चा स्ट्राईक रेट. बुमरा यार सांगा थोडी लागते. हा मार्क चॅपमॅन 8 बॉलमध्ये 9 रन, 1 चौका, 112चा स्ट्राईक रेट. रवी बिष्णूने आउट केलं. बढिया. डॅरेल मिचेल नॉट आउट गेला याच्यात. 18 बॉलमध्ये 39 रन, 2 चौके 3 छक्के, 216चा स्ट्राईक रेट. बहुत बढिया ओव्हर आपला. हा जो सेंटनर रनआउट झाला, न्यूझीलंड रनआउटची जी लव्ह स्टोरी आहे ते तर संपतच नाही. ते चालू झाली लव्ह स्टोरी 2019 पासून. सेमीफायनल होतं वर्ल्ड कपचं, धोनी रनआउट झालं. इथं हार्दिक पांड्याने रनआउट केलं पण हा फ्लोक्स ते काही नाही. 6 बॉलमध्ये 13 रन, 1 चौका 1 छक्का, 216चा स्ट्राईक रेट. मॅट हेनरी 3 बॉलमध्ये 6 रन, 1 चौकाच मारला बिचारानं, 200
चा स्ट्राईक रेट. इंडियन बॅटर पाहून घ्या. अभिषेक शर्मा पहिल्या बॉलवर आउट आहे. इट्स ओके. पण एक गोष्ट सांगून देतो, अभिषेक शर्मा 4 मॅच झाल्या, 2 मॅचमध्ये तो 0-0वर आउट झाला. 0 म्हणजे कमी कमीवर, आणि 2 मॅच त्यांना फोडून काढल्या. सांगू राहिलो, म्हणणे राहिलो काही, सांगू राहिलो. संजू सॅमसन 15 बॉलमध्ये 24 रन, 3 चौके, 1 छक्का, 160चा स्ट्राईक रेट. संजू सॅमसंगवर बोलून घेऊ जरासा आता आपण. संजू सॅमसंगची गोष्ट अशी आहे की तो आलता काल रडकुंडे. काल तो रडावरच होता भाई. काल रडला असता तो जेव्हा तो आउट झाला ना संजीव. बस तो ऑलमोस्ट रडला होता. एवढा इमोशनल झाला तो की यार, म्हणजे त्याच्या डोळ्यातून दिसू राहिलं की काय करू आता, असं त्याच्या डोळ्यातून वाटू राहिलं. काल तो ऑलमोस्ट रडला होता भाई. तो खरंच रडला होता तो बिचारा. मला खराब वाटलं मला त्यासाठी. कारण कसं आहे, हे शेवटची मॅच आहे असं वाटते. पण मला गॅरंटी आहे की हा ग्रुप स्टेजपर्यंत खेळणं वाटते मला असं. मी ज्या हिशोबाने न्यूज ऐकली आहे त्या हिशोबाने की हा ग्रुप स्टेजपर्यंत खेळत. तोपर्यंत त्याच्या सगळ्या पायऱ्या चांगला जावा यार, बस विषय खतम करा. आता तिथं ईशान किशनही बाकी आहे. संजूसोबत संजूला चान्स लेट भेटला यार, म्हणून असं वाटतं त्यासाठी. बाकी काही विषय नाही आहे. पण सेंटरनं जे खतरनाक बोल्ड केलं त्याला, हो संजू सॅमसन काल सगळा खतरनाक दुखी झाला. तो आउट झाला त्यावेळेस. आउट झाल्यावर तर भाऊचा चेहरा एवढा पडला होता की त्याची लिमिट नाही. सूर्यकुमार यादव डफीने कॅच पकडली. 8 बॉलवर 8 रन केले, 2 चौके मारले, 100चा स्ट्राईक रेट. ती कॅचले बडी पकडली तुला. नाही तर सूर्य थांबला असता मग तर काही विषयच नव्हता. रिंकू फ्लोक्सनंच आउट केलं. 30 बॉलमध्ये 39 रन, 3 चौके, 2 छक्के, 130चा स्ट्राईक रेट. जर रिंकू आणि शिवम दुबे हे दोघं असते पार्टनरशिपले तर मग मजा आलीच ती यार. सॉरी. हार्दिक पांड्या 5 बॉल 2 रन, 0-0 चौके छक्के आणि 40चा स्ट्राईक रेट. जाऊ दे यार, टेन्शन घेऊ, होत राहते. मारताना आवड झाला तो, त्याचा काही विषय नाही आहे. शिवम दुबे 15 बॉलमध्ये सेंचुरी, 23 बॉलमध्ये 65, 3 चौके, 7 छक्के, 282चा स्ट्राईक रेट. बढिया 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 बढिया. 282चा स्ट्राईक रेट भाई साहेब. एवढं कोणी खेळत नसते खतरनाक. यांना तर रडकुंडे आणलं होतं समोरच्याले की यार नाही यार, बस झाला यार, दे एक आधी जितू दे यार. एक जर जिते नसते ते मग बँड वाजली असते त्यांची. मग ते गडबड अशी होती की त्यांना एक जितायला पाहिजे होती. कसं आहे गोष्ट, मी असं नाही म्हणत की बा आपणच सगळं जितावं, पण कसं आहे माहिती आहे का यार, त्यांचाही गेम आहे, त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे जरासा की तुम्ही जसं म्हणून राहिले की आम्ही जितो. नाही अशा थोडी चालते यार. पण बोल बडी या खेळला यार तो, एक नंबर खेळला तो. हर्षित राणा 13 बॉलमध्ये 9 रन केले, 1 चौका मारला, 69चा स्ट्राईक रेट आहे हर्षित राणाचा. किती? 69चा स्ट्राईक रेट. बॉलिंगमध्ये त्यानं 50 रन दिले. बॅटिंगमध्ये हा नाही आहे स्क्वॉडमध्ये आहे, पण हा प्लेइंग 11 नाही आहे हर्षित राणा. अंदर तरी असला तर मग गंभीरला हरवायची आहे मॅच, सरळ गोष्ट आहे. रवी बिस्नोई 10 बॉल 10 रन, 1 चौका, 100चा स्ट्राईक रेट. बढिया. अर्शदीप सिंग 2 बॉलमध्ये 0 रन आहे भाऊची. आणि मग त्याच्यानंतर हा काय नाव आहे, कुलदीप यादव ना, कुलदीप यादव. हा कुलदीप बुमराही पण आहे. जसप्रीत बुमराह 2 बॉल 4 रन, 1 चौका, दुसऱ्या बॉलवर आउट झाला. कुलदीप यादव 3 बॉल 1 रन, 33चा स्ट्राईक रेट. तर कालची मॅच तर बढिया झाली यार. अशी खराब नाही झाली, चांगली झाली मॅच. खराब व्हासारखं काही नव्हतं त्याच्यात. आपण पहिले सिरीज जितलो होतं, आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा होता जो की एवढा पॉसिबल नाही झाला. पण ठीक आहे ना, इट्स ओके. झालं आता काय करू शकतो त्याच्यावर, आहे की नाही. तर मी थोडे आपल्या काय म्हणतात यार त्याला, एक्स ट्विटरवर ते काही न्यूज काढलाय ते पाहून घेऊ आपण थोड्याशा, माहोल छानपैकी. तो चलो एक सेकंड आहे यार, थोडी गडबड आहे. हा आला. ओके.
ओ शेट. तर हे दिसू राहिलं थोडंसं काय ते, हां वाटूच राहिलं दिसू राहिलं, तर मी बोलणं स्टार्ट करतो यार. कारण का माहिती आहे का, मी खूप वेळ नंतर पाहू राहिलो आणि मी हा व्हिडिओ फक्त थोडा गडबड जाणार यासाठी, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये असे काही प्रॉब्लेम नाही येणार. तर पाहून घ्या थोडंसं. विषय काय माहिती आहे काय, पाकिस्तान वर्सेस पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच आहे T20 मॅच आहे T20, आणि त्याच्यात सगळेच आहे. आणि विषय माहिती काय आहे, हे प्रॅक्टिससाठी बोलवलं येईल की बा नाही बा तुमची मॅच आहे, या तुम्ही खेळा. आता आता मी काय म्हणतो, मला तुम्ही एवढं गोष्ट सांगा, ऑस्ट्रेलियावाले नाही खोदून काढा नेलं. खरोखर सांगा, तो ट्रॅव्हिस हेड आहे तिथं, मिचेल मार्श आहे इथं, हे म्हणून राहिले की आम्हाला जितायचं आहे वरतून. एवढं नाही होत पॉसिबल. कशा गोष्टी करता यार, एवढं पॉसिबल होते का? म्हणजे तुम्ही आता काहीही म्हणसान काय. मी या ॲटोबद्दल सध्या काही बोललो नाही, मी फक्त सांगू राहिलो. हां, मी ॲटोबद्दल काहीच नाही बोललो. ॲटोबद्दल बोलायचं असतं तर मी बोलून नंतर चुकलो असतो. पण एक गोष्ट अशी सांगू राहिलो की पाहूया मॅचमध्ये का होतं. मी मॅच नाही पाहू राहिलो, पण मी स्कोअर कार्ड जरूर पाहायला राहायचा. आता अपडेटही देणार, कारण की मला याचे 5 आहे. बाबर आझम, सलमान अली आगा, जो की आपला हा ABD बनला होता. त्यांची ओपनर फरहान, का नाव साहेब, जरा फरहान साईम आयोपा, ती पाहायची मला याच्यात काय काय करतात. तर आता यांना एवढे पाहिले जरा दिवे, पाहू आपण काय काय होते तो, आहे की नाही. आणि तो कोण होता यार, तो नाव बरंच काही आहे. तो इंटरव्ह्यूमध्ये बोलला होता की बा 10 ओव्हरमध्ये एवढे चेज राहिले, 15 ओव्हरमध्ये एवढे चेज राहिले, श्रीलंकाची जे पिच आहे ते एवढी नाही राहणार, असं तसं. तर त्याचंही पाहायचं आहे आपल्याला. तर सध्या ते जाऊ द्या, मला तुम्ही हे पहा. हा ॲटो काय करू राहिला इथं. अबे ते प्लेयर आहे, ते फॉरेनतून आले, ते ऑस्ट्रेलियामधून आले. तुम्ही त्याला ॲटोच हिंडू राहिले का? जराशी तर लास्ट हवा, जराशी जनाची ना मनाची. अवेले का यार, आमच्या इकडे रेती गिट्टी दगड उचलायला यूज करतात. सेम हाच. काय म्हणा आता, आता अशांले काय म्हणा, खरोखर सांगा आता जीवावर नाही येणार काय. हा विराट कोहलीचा नाही, पण याच्यावर नाही, पण दुसरी गोष्टी आहे. काल रिंकू सिंग यार, कालची कंडिशन काय माहिती आहे का, पृथ्वी काय 70-72% पाण्यानं भरलेली आहे, आणि जे 30% आहे कव्हर आहे, म्हणजे 72% 70% अराउंड पृथ्वी वॉटरनं कव्हर आहे. आणि जे 30% होती काल, ते रिंकू सिंगनं कव्हर होती ते पृथ्वी. भाई साहब कुठंही जा, काही जा, आपला रिंकू सिंग कॅच कोण पकडू राहिला, रिंकू सिंग कॅच कोण पकडू राहिला, रिंकू सिंग खतरनाक. जे भाई साहब रिंकू सिंग कॅच पकडू राहिला, ओ एक नंबर, बढिया बढिया. काय म्हणा आता याला, खरं सांगा काय म्हणजे, बॉलिंगने एक विकेट नाही घेतले, बॅटिंगने एक विकेट घेऊन घेतली, ते आपल्याच प्लेयरची घेतली यार. आऊट नव्हता व्हायला पाहिजे होता यार, हा आऊट जर झाला नसताना तर मग बँड वाजली असती याची. मी मजाक नाही करत, मग न्यूझीलंडची एवढी खतरनाक बँड वाजवली असती ना. 4-5 बॉल पहिले पहिले संपवली असते त्यानं मॅच. 4 ते 5 बॉल पहिले मॅच संपवणं काय म्हणतात यार. हे सुपर ओव्हर आठवते कोणाला, इंडिया वर्सेस न्यूझीलंडची झालेली सुपर ओव्हर. KL राहुल अँड रोहित शर्मा, किती 17-18 रनचं टार्गेट होतं वाटते, 14-15 रनचं टार्गेट होतं वाटते. काय सुपर ओव्हर झाली यार. ते ते 2 छक्के रोहित शर्माची त्या हातच झालती, तेच आठवण करून दिल्यासाठी सेव्ह केलं ते. ओ हे ग्लिच. तसं सांगून आपल्या टॉपिकच्या विरुद्ध गोष्ट आहे, पण मी सांगून देतो, अरिजित सिंग रिटायर झाले यार. हा ब्रेकअप झाल्यावर गाणी कोणाची ऐकावं माणसानं, सगळ्यांचा प्रश्न आहे तो. आता ब्रेकअप झाल्यानंतर गाणे कोणाची ऐकावं माणसानं, पण नाही अरिजित सिंग आहे, गाणे तर आहे. रिटायर झाली, पण भाई साहब एक नंबर सिंगर, एक नंबर, बोलायची गरज नाही. आपला तर फेवरेट होता यार अरिजित सिंग. सगळ्यांच्या हिशोबानं तर हेच चालू आहे. तर संजय सॅमसंगचा विषय खतम आहे, रिटायरमेंट देऊन द्या संजय सॅमसंगला. सगळ्यांच्या हिशोबानंच चालू आहे, पण असं रियालिटी असं नाही आहे असं वाटू राहिलं मला. म्हणजे मी ज्या न्यूज ऐकला, मी त्याच्या हिशोबानं बोलू राहिलो की रियालिटी अशी नाही आहे. रियालिटीमध्ये संजू सॅमसंग हे खेळू राहिलं.
म्हणजे सुपर 8 पर्यंत खेळू राहिला संजू सॅमसन. त्याच्यानंतर पाहू आपण काय येतो, तेव्हा तोपर्यंत पाहू काय येतो. काल दुबे बनला होता कॅप्टन अमेरिका. काल ज्या हिशोबाने चेस करायचे होते त्या हिशोबानं दुबे तर करू राहिला होता व्हायचा. त्यानं पकडलं होतं हेलिकॉप्टरने एक साईडला ते स्टँड. तर काल त्यानं ते सुट राहिली ती मॅच. पुरा जीव लावला होता दुबेनं. नाही पण मत का खेळ तो चालू येऊन आता दादा. हे काय झालं ते, गेलं म्हटलं होतं निघालाय ईशान किशनले. ईशान किशन कडूनच मेसेज पाठवला. होय तो पळत पळत गेला, पळत पळत आला. जराशी म्हणजे थोडं तर विचार करत जात जा यार की आपण खोटं बोललो काय बोललो. आणि त्या माणसाबाजूला ते अबे एवढे बसले होते तुमच्यापाशी, त्यांच्यापासून करते. शिवम दुबे हेच कंडिशन होती काल. अरे अरे हेच कंडिशन होती काल. न्यूझीलंड प्लेअर एक मॅच तो जिंकते तो सीट. मग यानं म्हणला ठीक आहे ठीक आहे काही विषय नाही. खरंच हेच कंडिशन होती, याच्यापेक्षा कोणती कंडिशन नव्हती काल, हेच कंडिशन होती. या पोस्टवर मी थोडं डबल माइंडेड आहे. असं म्हणणं माझं क्लिअरली म्हणणं नाही आहे की बा रिंकू सिंगला ड्रॉप करून शिवम दुबेला घेतलं असं नाही. दोघंही खतरनाक प्लेअर आहेत, दोघंही तगडे प्लेअर आहे. एक से बडके एक प्लेअर आहे. दोघंही प्रेशर कंडिशनमध्ये परफॉर्म करून देतात, तो काही विषय नाही आहे. हे पोस्ट मी थोडीशी एडिट करतो आणि म्हणतो की शिवम दुबे तर खतरनाक हायच आहे, कारण म्हणून त्याला याच्यात घेतलं होतं. आणि रिंकू सिंगच्या जागी एक स्पिनर एक्स्ट्रा घेतला होता आपण. नाही नाही एक बॉलर एक्स्ट्रा घेतला होता आपण, कारण की तो रिंकू सिंग आपला शिवम दुबे बॉलिंग करते म्हणून त्याला घेतलं होतं. बाकी काही विषय नाही आहे. बाकी दोघंही प्लेअर एक से बडके एक आहे भाई, तो काही विषय नाही आहे त्याचा. पण T20 जो स्कॉड होता वर्ल्ड कपचा 2024चा, तो ज्या हिशोबाने चॉईस केलता हो हो. जर त्याच्यात आपल्या गिलने घेतलं असतं बँड वाजली असती, अजून कोणाकोणाला घेतलं असतं बँड वाजली असती. शोधू शोधू स्कॉड घेतला भाई तो, शोधू शोधू. हे बरोबर आहे पण ज्या हिशोबानं मारते भाई शिवम दुबे, उभ्या उभ्या शॉट्स, ओ हो छक्का तो उभ्यानं मारते, तो उभ्यानं काही घंटा घेणं नाही. ज्या हिशोबानं तो मारू राहिला त्या हिशोबानं तो अबे तो समोरही पाहत नाही मागाही पाहत नाही, जे मारते ओ हो. सेम कंडिशन ॲक्च्युली एकदम ॲक्युरेट. सगळ्यात सेफ आणि सेम, सेफ नाही सेम सेम कंडिशन म्हणता येईल. कारण की माहिती आहे काय, हे जॉन्सनो तो एकटा उभा होता पुरा याच्या समोर, अपोनंट समोर. याच्यातही आपला सेम शिवम दुबे तेच होतो. बराबर बराबर काहीच चुकलं नाही. कालच्या हिशोबानं जे करून गेलता शिवम दुबे, हो. आणखीन पाहायचं आहे आपल्याला, अजूनही पाहायची आहे परफॉर्मन्स. मला हे परफॉर्मन्स पाहिजे याच्याकडून. काय नाव आहे यार त्याचं, संजू सॅमसन कडून. हेच कंडिशन होती का. अरे रियली हेच कंडिशन होती. शिवम दुबेनं म्हटलं असेल रिंकू आपल्या हर्षित राणाने, जब तक तुम मेरे साथ हो मुझे आउट करने वाला पैदा नहीं हुआ है मामा. हर्षित राणा म्हणे बरं दिल्ली मग सॉर्ट ऐसा. खरा तो विषय हात झाला असेल, बाकी काही विषय नाही झाला. हात झाला विषय. रिंकू से इसका भी कैच मैं पकड़ूंगा, इसका भी कैच मैं पकड़ूंगा, इसका भी कैच मैं पकड़ूंगा. अरे काल हेच होतं यार, काल रिंकू सिंगच कॅच पकडू राहिलता. टीम इंडिया टू पाकिस्तान आफ्टर थ्रॅशिंग न्यूझीलैंड नॉन स्टॉप. आएंगा नो, डरेंगा तो नहीं नो. म्हणून ते बॉयकॉट करू राहिले. नाही तर बॉयकॉट करायचं काही रिझन नाही आहे. ते त्यांची फाटेला एवढी, यांची एवढी फाटेला एवढ्या जिल्लतनं मारा ना आपण त्यांना, एवढ्या जिल्लतनं मारू. त्याच्यापेक्षा तुम्ही बॉयकॉट करतो आम्ही, तो काही सोडून द्या विषय म्हणून ते बॉयकॉट बॉयकॉट करू राहिले. बाकी काही रिझन नाही आहे. खरंच ते भेलेले आहे भाई साहेब, खरंच भेलेले आहे ते. अभिषेक शर्मानं असं वाटलं इंटरव्ह्यूमध्ये, ज्यावेळेस त्यानं ते 14 बॉलमध्ये सेंचुरी हाफ सेंचुरी मारली होती, त्यावेळेस त्याला क्वेश्चन विचारला गेला मॅचच्या नंतर की बा युवराज सिंगचा जो रेकॉर्ड आहे तो काय विषय आहे, तो तोडाचा गिडजाचा आहे की नाही तोडाचा आहे. पण अभिषेक शर्मानं म्हटलं होतं की बा युवराज सिंगचा रेकॉर्ड 12 बॉलमध्ये आहे, तो तोडणं थोडं मुश्किल आहे. वाटत नाही का, खरंच वाटते यारला मुश्किल आहे तो रेकॉर्ड, पण तुटून जाईल तो. तोडून कोणी ना कोणी तर तोडून. अरे यार तुटते तुटते.
लय भारी आहे तो, तोडणं पण तुटते. खरंच बरोबर आहे, काहीच चुकलं नाही याच्यात, खरंच बरोबर आहे. एवढं परफेक्ट बसलंय की त्याची काहीच लिमिट नाही. अरे यार, हे खरंच बरोबर आहे, चुकलं कुठंच नाही आहे. कारण की ज्या हिशोबाने बॅटिंग चालू आहे, आणि मी एक गोष्ट सांगून देतो, बाबर आझम बॅटिंग करू राहिला. बाबर आझम नेट फाडू राहिला भाई, मी मजाक नाही करत. बाबर आझम एवढ्या खतरनाक, म्हणजे एका ओव्हरमध्ये 20-20 रन, 25-25 रन मारवायला. 86 आफ्रिदीला एका ओव्हरमध्ये त्यानं 3 छक्के मारले. 3 छक्के मारले, 3 छक्के. ज्या हिशोबानं बाबर आझम मारू राहिला, अवे 10 मॅच गेल्या, पुरं काय बिग बॅश लीग गेली, BBL गेलं, त्याच्यात त्यानं 10 छक्के नाही मारले. त्यानं का 86 आफ्रिदीला 10 छक्के मारले. तर त्यानं खुश व्हावं की दुखी व्हावं? 86 आफ्रिदीनं छक्के खाल्ले, या न्यूज ऐकून खुश व्हाव की दुखी व्हाव? की बाबर आझमनं छक्के मारले हे न्यूज ऐकून, हे बघ, 86 आफ्रिदीनं 3 छक्के खाल्ले हे न्यूज ऐकून दुखी व्हाव की की बाबर आझमनं एवढे, एक सेकंड आहे यार, एक सेकंड थांबून जा तुम्ही. तर बाबर आझम भाई, मी मजाक नाही करू राहिलो, मी म्हणून राहिलो हे गोष्ट की 86 आफ्रिदीनं 3 छक्के खाल्ले या गोष्टीचं दुःख मानवावं की बाबर आझमनं 3 छक्के मारले याची खुशी मानवावं? ते तुम्ही डिसाईड करा. कसं आहे माहिती आहे काय, एक गोष्ट सांगतो मी. बाबर आझमची एक क्वालिटी आहे, बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांची क्वालिटी आहे, एक नंबर प्लेअर आहे. एवढे तगडे प्लेअर आहे की ते पाटणी कोणासमोर ते मारतात, पण नेट्समध्ये एवढी खतरनाक प्रॅक्टिस करतात ते, एवढी खतरनाक, समोरच्याची पाहून रूह कापून जाईन, आत्मा कापून जाईन की हे किती खतरनाक प्लेअर आहे. त्यांची प्रॅक्टिस एवढी खतरनाक असते नेटमध्ये. पण ते ॲक्च्युअल मॅचमध्ये किती होते ते अरे तुम्हाला हे सांगतो की नेट्समध्ये बाबर आझम जेव्हापासून खेळू राहिला तेव्हापासून तो नेट्स एवढी डेंजरस, एवढी खतरनाक खेळते. पण जे याच्यात आहे मॅचमध्ये, ते तर पाहूनच सगळं जण पाहून आहे. आता तुम्हाला काय वाटते, बाबर आझम बिग बॅश लीगमध्ये गेलता, तिथं ज्यावेळेस तो एंट्री झाली त्याची पहिली नेटमध्ये प्रॅक्टिस करायला जातो, त्यावेळेस त्याने काय केलं नेट्समध्ये, त्यावेळेस त्याने मारले होते काय खतरनाक. पुरी बिग बॅश लीग कशी गेली ते तुमच्या समोर आहे सगळं. तर यांचा विषय असा आहे, यांची टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे, पण एक खासियत आहे यांची की नेट्स एवढी खतरनाक खेळतात ती. आता पाहिजे तुम्ही, आता नाही आहे, बाबर आझम घेईन याचा बदला. कायचा बदला? बिग बॅश लीगचा बदला घेईन ऑस्ट्रेलिया समोर. बाबर आझम एकटा मारन. आता बाबर आझम पाहिजे 2 बॉल खेळायचे की 10 बॉल खेळायचे, मारायचे छक्केच आहे आणि सगळ्यांनी मारायचं आहे. आता कोणाला थांबवायचं नाही आहे, एवढं खतरनाक काम आहे आता. पण माहीत पडते आजची मॅच आहे, पाहून मजा येते काय. मला एक गोष्ट म्हणायची अभिषेक शर्माबद्दल की अभिषेक शर्मा हा एवढा दमदार, एवढा खतरनाक प्लेअर आहे. एक वेळ असा येईन अभिषेक शर्मासाठी, हा एकटा पूर्ण ग्राउंड भरवन, म्हणजे पूर्ण ऑडियन्स पोल याच्या येले पाहायला येईन फक्त. एवढा खतरनाक प्लेअर आहे आणि हा बनन एक टाइमला. एक वेळ असा येईन अभिषेक शर्माचा की हा ऑडियन्सला बोलवायसाठी याचा फेस यूज केला जाणार आणि हा याच्या नावावर म्हणजे ऑडियन्स येणार आणि पाहणार मॅच आपल्या याच्यात ग्राउंडमध्ये. हे गोष्ट लक्षात ठेवा. मी म्हणून राहिलो, पण पाहू किती खरी होते किती नाही. त्याची कॅच पकडली होती मागच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं, भाई ती कॅचला बढिया होती. ते विकेट नव्हती ॲक्च्युली, पण ती कॅचला बढिया होती. हार्दिक पांड्या फॉर अ रिझन, थाला फॉर अ रिझन तर असतेच, पण हार्दिक पांड्या भाई हे, जर कालच्या मॅचमध्ये विकेट भेटली असती ना तर मग प्रॉपर ॲक्च्युअल झाली असते ते की बा काल जी मॅच झाली 4थी नंबरची, जर त्याच्यात हर्षित राणानं याची विकेट घेतली असती कॉन्वेची, तर मग सेम झालं असतं. हर्षित राणा कॉन्वे, मेको जाना पडेगा, मेको जाना पडेगा. अजूनही अरे यार लगे आहे, मी सांभाळून ठेवलेले आहे, सगळे सेव्ह करून ठेवलेले आहे. ओ शिट, कुठपर्यंत गेलो मी? जाऊ दे यार, हे नेक्स्ट टाइममध्ये पाहू आपण. एक गोष्ट मला अशी म्हणायची आहे की जी मॅच झाली तरी एन्जॉय तर केली, मी एन्जॉय केली, तुम्ही एन्जॉय केली, पण मी एक गोष्ट सांगून देतो, एवढं काही भीती वाटायची गोष्ट नाही आहे त्या मॅचमध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवायची गोष्ट आहे की पाहून एन्जॉय करा. कालची मॅच, आता हे पहा, कालची प्लेइंग 11 वेगळी होती,
आता जी नेक्स्ट मॅच राहणार त्याची प्लेइंग इलेव्हन वेगळी राहणार. अरे ते प्लेइंग इलेव्हन कशी राहणार म्हणजे त्याचे बॅटिंग ऑर्डरमध्ये काही गडबड नाही आहे. जे आहे ते सेम बॅटिंग ऑर्डर आहे. जर काल आपला सूर्यकुमार यादव नंबर 3वर नसता आला, मग काल रिंकूला नंबर 3वर यायला लागलं असतं. मग ते तर कुठूनच काही बरोबर नसतं. रिंकू सिंग जर नंबर 3वर येऊ राहिला मग काय राहिलं. मग आपण म्हटलं असतं की यार रिंकू सिंग असा प्लेअर आहे का की नंबर 3वर खेळण हे ते वगैरे वगैरे. हे विषय नाही आहे. विषय असा होता की 3 नंबरचा प्लेअर नव्हता घेतला म्हणून सूर्यकुमार यादव नंबर 3वर यायला लागला. बाकी काहीच विषय नाही. बॅटिंग ऑर्डर पद्धतशीर आहे, सगळा गेम पद्धतशीर आहे. आणि ते हे काय होते आय सी शूट बॅट आय थिंक इट्स ओ नाही बॅट चेक करायला पाहिजे. बरोबर आहे. काहीच चुकलं नाही. बॅट चेक करायला पाहिजे है ना. आमची बॅट चेक करायला पाहिजे. तुम्ही तिकडे फिक्सिंगमध्ये पकडा. तुमच्या इथं क्रिकेट बॅन व्हा म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट तुमच्या इकडे कोणी खेळायला नाही लवकर. काय झालं तर श्रीलंकासोबत माहीत आहे आम्हाला. तुमचे प्लेयर फिक्सिंगमध्ये पकडला गेले तेही माहीत आहे आम्हाला. पैसे घेतले होते तेही माहीत आहे आम्हाला. पण आमच्या बॅटमध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या बॉलमध्ये प्रॉब्लेम आहे ना. वाह. तुमच्या तिकडे प्लेयर्स म्हणजे एक सेकंड आहे यार सॉरी एवढं करायसाठी ते मी नेक्स्ट टाइम बरोबर ठेवणार ना. तुमच्या इकडे कसं आहे माहीत आहे काय की प्लेयर तुमची फिक्सिंगमध्ये पकडला जाते. तुमच्या इकडे क्रिकेट इंटरनॅशनल टीम येताना फाटते. एवढ्या वर्षानंतर एक ICC टुर्नामेंट झाला तुमच्याकडे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2 दिवस राहिले फक्त तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. 2 दिवस अलाईव्ह. तिसऱ्या दिवशी तुम्ही गेम म्हणजे पुऱ्या टुर्नामेंटच्या बाहेर होते. होम टुर्नामेंट होती तुमची. काय म्हणा तुम्हाला आता. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करतो. थोडं सबस्क्राईब वगैरे करायचं यार. तो चलो बाय बाय.